नमस्कार, कशा आहात आपण? आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एकापेक्षा एक चांगल्या टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येईल। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे कपडे धुण्यासाठी। दररोजचं आपलं जे काम आहे कपडे धुण्याचं, आपण नेहमीच कपडे छान स्वच्छ धुतो, डाग तर निघतात, पण कधी कधी कपड्यातून वास येतो। तुम्ही हाताने कपडे धुत असाल किंवा मशीनने, तर दोन्हीमध्ये तुम्हाला ही ट्रिक फॉलो करता येईल, जेणेकरून तुमचे कपडे पण स्वच्छ होतील, कमी मेहनतीत आणि त्यामध्ये वास येणार नाही। कपडे धुताना त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा खायचा सोडा, जो की खूप स्वस्तात भेटतो आणि अगदी सर्वांच्या घरी असतो। यामुळे पूर्ण दुर्गंधी निघून जाते। जसे की मी म्हणलं, तुम्ही जर मशीनने कपडे धुत असाल, तुम्ही जेव्हा लिक्विड वॉशिंग पावडर जेव्हा टाकता त्यावेळेस आपल्याला हा सोडा टाकायचा आहे, किंवा तुम्ही जर हाताने कपडे धुत असाल तर तुम्ही कपडे नक्कीच बकेटमध्ये जेव्हा भिजवतात त्यावेळेस आपल्याला हा खायचा सोडा टाकायचा आहे। अगदी 3-4 माणसांच्या कपड्यांसाठी आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे। त्यापेक्षा जास्त कपडे असतील तर 1 चमचा खायचा सोडा तुम्ही टाकू शकता। रोज रोज नाही, पण कधीतरी अशा पद्धतीने कपडे धुतले तर तुम्हाला नक्कीच खूप छान रिझल्ट पाहायला मिळेल। कमी मेहनतीत कपडे तर स्वच्छ होतीलच, त्यासोबतच आपल्याला मेहनतही कमी लागेल। ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, आपण दररोज वरण भात किंवा इतर काही कुकरमध्ये वस्तू बनवण्यासाठी कुकरचा वापर करत असतो, पण कुकरच्या शिट्टीमधून जर पाणी येत असेल तर नक्कीच आपलं भरपूर काम वाढतं। सर्व महिलांना हा प्रॉब्लेम कधी ना कधी आलाच असेल। शिट्टीतून पाणी आलं की पूर्ण गॅसवरती ते पडतं, कधी गॅस विझतो, कधी आजूबाजूला ठेवलेल्या भांड्यांवरती देखील हे शिट्टीतलं पाणी उडून जातं। नक्कीच आपला भरपूर काम वाढतं। तर असं होऊ नये यासाठी एक छोटीशी गोष्ट आपल्याला करायची आहे। महिन्यातून 1 वेळा ही शिट्टी आपल्याला अशा प्रकारे उघडून छान स्वच्छ करायची आहे। कारण की काय होतं, भाताचे वरणाचे इतर कण यामध्ये अडकतात आणि ते वाळल्यानंतर घट्ट बसतात, त्यामुळे यामधून हवा व्यवस्थित पास होत नाही। कुकरमधून तर हवा निघते, पण शिट्टीतून ती बाहेर येऊ शकत नाही आणि त्यामध्ये जे प्रेशर निर्माण होतं ते प्रेशर पाण्यातून असं बाहेर येतं। नक्कीच तुम्हाला हा प्रॉब्लेम टाळता येईल। फक्त आपल्याला महिन्यातून एकदा शिट्टी अशी स्वच्छ करायची आहे। पूर्ण अडकलेले कण यामधून निघून जातात। पाण्यामध्ये साधारण 5-10 मिनिट भिजवून ठेवा, त्यानंतर स्वच्छ करा, म्हणजे अजूनच छान स्वच्छ होईल। यामुळे तुमची खूप मोठी समस्या दूर होऊ शकते। यानंतरची आपली टिप आहे, आपल्या घरातील या काचा, खिडकीच्या काचा असो किंवा अशा प्रकारे जो आरसा असतो तो देखील काही दिवसातच पाण्याच्या दागाने असा पांढरट पडतो, आणि जर तुम्ही याला जर कपड्याने पुसायला गेलं तर हे दाग अजूनच इकडे तिकडे पसरून व्यवस्थित आपल्याला आरसा स्वच्छ झालेला दिसत नाही, त्यासोबतच अंधुक यामध्ये दिसायला लागतं। हा प्रॉब्लेम तुमच्यासोबतही झालाच असेल तर याला आपण न कोणतं लिक्विड वापरता, कपडा न वापरता स्वच्छ करू शकतो। फक्त पाण्याने, पाणी पण आपल्याला जास्त घ्यायचं नाही, असा पाण्याने हात ओला करून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्या। तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर स्प्रेने देखील पाणी तुम्ही यावरती असं टाकू शकता। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पेपर। इथे तुम्ही न्यूजपेपर किंवा अशा प्रकारचा कोणताही पेपर घेऊ शकता आणि हे पाणी फक्त पेपरने आपल्याला पुसून घ्यायचं आहे। थोडंसं आपण याला असं पुसून घेतलं की पाहू शकता यावरील दाग पूर्णपणे नाहीसे होतात। यामध्ये आपल्याला कोणतंही लिक्विड वापरायची गरज पडत नाही, कपडा देखील तुम्हाला वापरायची गरज पडणार नाही। अगदी चुटकीसरशी आपण आपल्या खिडक्या, दरवाजे, काचेच्या आणि किंवा अशा प्रकारचे आरसे स्वच्छ करू शकतो। पाहू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पाण्याने आणि कागदाने हे पूर्ण दाग स्वच्छ झालेले आहेत। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। पाहू शकता इथे मी या दरवाजाला देखील, काचेचा जो दरवाजा आहे त्याला याच पद्धतीने साफ करणार आहे। तुमचं जे कॉलिन किंवा इतर लिक्विड घ्यायचे पैसे आहेत ते देखील वाचतील आणि आपलं घर चुटकीसरशी साफ होईल। यानंतरची आपली टिप आहे, आपण जेव्हा वरण बनवतो बऱ्याच वेळा आपण काय करतो, अशा प्रकारे पाणी टाकून कुकर लावून ठेवतो, पण जर लहान मुलं तुमच्या घरामध्ये जर असतील आणि त्यांना जर सपक वरण लागत असेल तर काय होतं, आपण हे शिजलेलं वरण वाटीमध्ये काढून परत त्यामध्ये मीठ हळद टाकतो। असं न करता आपण जर वरण शिजतानाच, म्हणजे डाळ आपण जेव्हा कुकरमध्ये टाकतो त्यासोबतच हळद आणि मीठ जर टाकली तर नक्कीच तुमच्या मुलांना एक प्रकारची पोषक डाळ देखील खायला भेटेल। आणि आजकाल तुम्ही पाहतच आहात खूप जास्त आजार पसरत आहेत आणि वरून मीठ खाल्ल्यामुळे भरपूर आजारांना आमंत्रण भेटतं। त्यामुळे तुम्ही जेव्हा पण डाळ शिजवत असाल तर अशा पद्धतीने यामध्ये मीठ आणि हळद टाकून शिजवा, जेणेकरून तुम्हाला वरून मीठ टाकून मुलांना द्यायची गरज पडणार नाही आणि खूप छान अशा प्रकारे डाळ टेस्टी देखील होते। फक्त वरणच नाही तर कोणत्याच भाजीमध्ये शिजल्यानंतर अजिबात मीठ टाकू नका, शिजायच्या अगोदर मीठ टाकून घ्या, जेणेकरून कोणताच प्रॉब्लेम होणार नाही। यानंतरची आपली टिप आहे फ्रीजसाठी, आणि हो चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असे सुपीगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते।
आपण बऱ्याच वेळा पाहतो फ्रीजमध्ये आपण भरपूर एकत्र गोष्टी ठेवल्यामुळे एक प्रकारचा असा मिक्स वास यायला लागतो आणि जर तुम्ही यामध्ये वस्तू उघड्या ठेवत असाल म्हणजे झाकून ठेवत नसाल तर अजूनच फ्रीजमधून दुर्गंधी येते। तुम्ही फ्रीजला कितीही स्वच्छ केलं तरी काहीच फरक पडत नाही। तर ही जी फ्रीजमधील दुर्गंधी आहे ती दुसऱ्या एका पदार्थाला लागू नये म्हणून एक छोटीशी ट्रिक करा जेणेकरून ही पूर्ण दुर्गंधी निघून जाईल। तर इथे आपण घेतलेले आहे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी आणि या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पावडर। अजिबात हे पाणी जे आहे यामध्ये भरपूर पावडर टाकायचं नाही आणि पाणी जास्त देखील घ्यायची गरज पडणार नाही। या पावडरला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि घाबरायची गरज नाही। हे जे पावडरचं पाणी आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये टाकायचं नाही तर अगदी आपण वेगळ्या पद्धतीने याला वापरणार आहोत। फ्रीजमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो जर एका प्रकारचा असा वास येत असेल तर काय करायचं, अशा प्रकारे मिश्रण तयार करायचं आणि फ्रीज आपण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे। फ्रीजमधील सर्व वस्तू बाजूला काढता येत असतील तर अजूनच छान, काढता येत नसतील तर सर्व वस्तू झाकून ठेवा आणि त्यानंतर ही जी वाटी आहे ती ठेवायची आहे आपल्याला फ्रीजमध्ये। त्यानंतर फ्रीजचा दरवाजा आपल्याला बंद करायचा आहे। साधारण 2 मिनिट आपल्याला ही वाटी फ्रीजमध्येच अशी ठेवायची आहे। या वाटीला आता आपण बाजूला काढून घेऊयात। तुम्ही पाहताल अगदी 2 मिनिटातच आपल्या फ्रीजमधील सर्व दुर्गंधी निघून जाते आणि असं नाही की फ्रीजमध्ये आपण पावडरचं पाणी ठेवलेलं आहे तर यामधील पदार्थांना याचा वास जाईल म्हणजे पावडरचा वास बसेल, अजिबात बसत नाही, फक्त दुर्गंधी निघून जाते। फ्रीजचा वापर करत असताना याच्या टेम्परेचरची जर आपण काळजी घेतली नाही तर आपलं लाईट बिल वाढू शकतं। म्हणजे जसं वातावरणात बदल होईल, ऋतू चेंज होईल त्यानुसार याची सेटिंग करा। त्यासोबतच फ्रीज असो किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू घेताना ती 5 स्टार आहे की नाही नक्की पहा। जर तुम्ही घरामध्ये 5 स्टार इलेक्ट्रिक वस्तू वापरत नसाल तर तुमचं लाईट बिल खूप जास्त वाढू शकतं। त्यामुळे कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू घेताना ती 5 स्टार आहे की नाही हे नक्की चेक करा जेणेकरून तुमचं जे लाईट बिल आहे ते वाढणार नाही। इथे पाहू शकता ही वॉशिंग मशीन आहे तर ही 5 स्टार आहे म्हणजे आपण 5 स्टार असलेली इलेक्ट्रिक वस्तू घेतली आणि त्याचा सतत दररोज वापर केला तरीही आपल्याला जास्त लाईट बिल येत नाही, खूप जास्त पॉवर सेव्हिंग होते। नक्की तुम्ही ही गोष्ट लक्षात घेऊन वस्तू खरेदी करा। त्यासोबतच पाणी गरम करण्यासाठी तुम्ही जर अशा प्रकारचा रॉड वापरत असाल तर आजच याला वापरणं बंद करा। यामुळे तुमचं लाईट बिल अगदी 2 ते 3 पटीने वाढू शकतं। तुम्ही गीझरचा वापर करू शकता पर्याय म्हणून पाणी गरम करण्यासाठी, यामुळे तुमच्या लाईट बिल मध्ये भरपूर बचत होईल। त्यासोबतच आपल्या घरातील MCB आपण जास्त करून तर याचा वापर करत नाही, काही खराबी झाल्यानंतरच याला आपण उघडतो। पण कुठे जर तुम्ही 15-20 दिवसासाठी बाहेर गावी जात असाल तर या MCB ला बंद करून जा जेणेकरून तुमच्या घरामध्ये पॉवर सप्लाय बंद होईल। जेणेकरून एखाद्या वेळेस जर काही पॉवर कमी जास्त झाली तरीही तुमच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू खराब होणार नाही आणि तुमचं लाईट बिल देखील वाचेल। यामुळे आपण मोठ्या दुर्घटनेपासून देखील वाचू शकतो। फक्त आपल्याला हे जे काळे बटन आहेत ते खाली करायचे आहेत जेणेकरून पूर्ण वस्तू घरातील बंद होतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। मनापासून धन्यवाद।